आज डॉक्टर शिरोडकर क्वालिफिकेशन बघा BSc PhD लीड्स त्यावेळेस JP ज्या काळात मिळालं त्यावेळेची परिस्थिती तुम्ही बघितली तर हा मनुष्य तुमच्या पुढे त्या ब्रिटिशच्या काळात आज मोठे त्यांना मिळाले पण त्याने जी जुगाड समाज बांधवाच्या तो करण्यासाठी बघा नुसता समाज बांधवासाठी तर त्या कामगार विभागात जो बिल मजूर होता इतर कारखान्यातला जो मजदूर होता जो पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र राबत होता त्या सगळ्या बहुजन समाजासाठी त्या विभागात त्यांनी मिटिंग केलं आणि म्हणाल्या की हे बदल्या त्या बाजूला ठेवून मला या समाजाच्या उभारणीसाठी एक कर्जाच्या काही पडलेला माझा समाज त्याचा बांधव किंवा बहुजन समाज यांना काहीतरी शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण वर आणू शकतो. जरी ही पिढी अशिक्षित असली तरी उद्यावर येणारी पिढी ही सुशिक्षित होईल असं एक चांगलं स्वप्न पुराशी बाळगून त्यांनी एका मेहनतीने निस्वार्थीपणे आम्ही पारदर्शकतेने त्या समाजाची उभारणी केली आणि आज आपण जे आहोत मी असं म्हणेन प्रत्येक मुलं असं म्हणेल ना की माझ्या प्रयत्नाने झाला असेल पण त्याच्या अगोदरची ऊर्जा स्फूर्ती जी असेल ती यांच्यामुळे असेल त्या ग्रस्ताने ती मुहूर्तमेढ वाटली आणि त्यामुळे आम्ही सर्वसाधारण की आज निर्णय क्षेत्रात वावरतो अगदी कालच्या फॅक्टरीपासून वरच्या अंतराळापर्यंत याच्यात आपले आज समाज बांधव समाज भगिनी तिथे वावरत आहेत सगळ्या क्षेत्रात आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात वावरत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे पण त्यांचं योगदान जर म्हणाल असाल तर डॉक्टर शिरोडकरांचं आहे डॉक्टरांचं या लोकांनी निस्वार्थीपणे या समाजासाठी आपलं समर्पण केलं. आज माझ्या पाहण्यात असे काही लोक आहेत की तंत्रज्ञानात आहेत परदेशात आहेत आपल्या समाजातले लोक चांगलं उत्कृष्ट काम करतात आमच्यासारखे लोक आम्ही कुठून गावात अगदी बाटलीत पॅन घालून ते वावरत होतो लोक गरिबीत होतो ते या शहरात आल्यानंतर या समाज संस्थेचे या महामानवाचे आदर्श घेऊन आम्ही त्यांना पाहिलेलं नाही पण लोकांच्या ऐक्यात आपल्या आपले ज्येष्ठ लोक होते समाजात मोठमोठे लोक होतात गावले शिर्के कीर्तन अनेक मोठे पंचेकर यासारखे काजरवाडकर साहेब या लोकांनी त्या त्या वेळी सभांमध्ये जे सांगायचे डॉक्टरांबद्दल किंवा बोलायचे त्याच्याबद्दल पुस्तिका पण एक निघाली होती त्यामुळे आम्ही आमच्यासारखे काही लोक हे त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीने या समाजाला इतकं स्वतःचं शिक्षण केलं शिक्षणाबरोबर सामाजिक कार्य केलं ते MLA होते सगळं त्यांनाही विरोध होत होता त्यांनाही विरोध झाला नाही पण म्हणून ज्यावेळी प्रामाणिकपणे कार्य करतो पारदर्शकतेने काम करतो तो कोणाला घाबरत नाही आणि विजय हा सत्याचाच असतो मला तुम्ही म्हणाल की अर्जुनासमोर सगळं होतं पण पाठीमागे श्रीकृष्ण होता त्याची स्फूर्ती त्याने दिलेलं होतं त्याचा हा आमचा श्रीकृष्ण त्यांनी ते केलेलं जे सांगितलं त्या अनुषंगाने आपण केलं त्यांची स्फूर्ती घेऊन मी डॉक्टर सामर समाज म्हणण्यापेक्षा गाव काय आनंद डॉक्टर शिरोडकरांचा समाज असंही नाव आपल्या तोंडी ते काय येतं ते कार्य असतं त्यामुळे आज एवढं तंत्रज्ञान नव्हतं वाईट असं वाटतं मला की तंत्रज्ञानात आपण किती पुढे गेलो दिवसात किती व्हॉट्सअप करतो इंस्टाग्राम करतो फेसबुकवर पाठवतो हे करतो पण आज ह्या मोठ्या माणसाची थोडस माणसाची जी पुण्यते होती त्याचा एकही मेसेज समाजाच्या कुठल्याही माध्यमातून आम्हाला आलेला नाही 4 वाजता 1:30 वाजता ते विलास झोरमते त्यांचा मला फोन आहे आणि होतो
त्याच्यानंतर माझे मित्र अशोक गाडकर यांनी कामाला सांभाळलं. त्यावेळी आम्हाला समजलं म्हणजे आम्ही या शिक्षण क्षेत्राचे पुढाकार घेतलेले संत आहेत त्यांच्या समाजातले लोक आज बरोबर म्हणजे प्रगत आहोत की आम्ही मागे आलेलो आहोत. काय म्हणजे माझ्या ज्या व्हॉट्सअपवर होईला 6 ते 7 ग्रुप आहेत. त्या सर्वसाधारण आहेत, निष्ठावंत आहेत. निष्ठावंत की निष्ठा म्हणजे कुठे समाजाला लोक समाज बांधवाला आज इथे तुम्ही जे पाठवलं असतात आणखी 10 माणसं होते. या डॉक्टर शिरोडकरांची पुण्यतिथी मी या विभागात तुम्ही साजरी करायचे सगळे साहेब आहेत साक्षी कक्षी करायचे. त्यावेळी कृष्णा पंचेकर, प्रभाकर शिर्के ही मंडळी वगैरे आम्ही इथे साजरी करायचो. मी करायचं 5-25 लोक एकटा माणूस जर हे करत असेल तर आज आपण एवढी माणसं असताना इथे हे भरलं पाहिजे होतं. अरे कोणाचीच पुण्यतिथी आहे अधिक आलेकडची तर गोष्ट निराळी होती. आज 12-13 संपलं तसं नाही आहे. हे काय असतो हा आकाश आपला दीपक आहे. तर आम्ही आपला स्वतःचं आत्मचिंतन सध्या करायची वेळ आहे. की खरोखरच आम्ही सुशिक्षित सुसंस्कृत आणि उद्योगशील किंवा प्रगतशील आहोत का तशी भावना आपल्या खात्याला नाही घेतला. आता आमचे जे अशोक गाडकर देवगड स्टेट बँकेसारख्या डेप्युटी जनरल मॅनेजर त्याने मेंटरी ते सगळं केलं असेल पण त्याच्या पुढे आदर्श पण होता असेल आपल्या शिरोडकरांचा इकडे होते. कुठेतरी आपल्या ध्येय काहीतरी इष्ट देवता म्हणतो असते. मला बाकी असं पुन्हा हे करायचं नाही. पण आता तुम्ही मला उल्लेख केला की संघटना बांधल्या पाहिजे. आपल्याच जे आहे की शिक्षण संस्था आपण सगळ्या आघाडीवर उभारलेल्यावर त्याच्यावरच म्हणजे अवलंबून आहोत. सगळ्या गोष्टी करतो. त्यात पण बऱ्याचशा गोष्टी खटकल्या, बऱ्याचशा गोष्टी अडचणीत आल्या. आता ही जागा आम्ही त्यावेळेला सुखानुभ मिळत होतो पण सत्ता ज्यावेळी एकाधिकार एकामध्ये जाते त्यावेळी त्या संस्थेचं समजून त्या मॅडम पण होत्या उभ्याला त्याच्यावेळी आम्ही होतो. कारण की आम्ही त्या संस्थेच्या कार्यकारी मंडळात होतो. इतरांच्या कारभाराच्या त्याच्या आमचा काही संबंध नव्हता. आम्हाला माहिती तर ते वाईट आणि साहेब ही एवढी मोठी बोरिवली सारख्या उपनगरातली संस्था आज आमच्यापासून वंचित होती. चांगला उल्लेख केला आपण ती अपेक्षा आशा तरी ठेवूया की गेल्या वेळी आम्ही तळ बांधलेला होतो आज मागच्या बांधलेला होतो. इथून पुढे आपण जर खरोखरच आस्थेने श्रद्धेने प्रयत्न केले एकजुटीने तर त्या मोठ्या हॉलमध्ये पुढच्या वर्षी असू. त्याच्यानंतर आणि ते कुठे कॉलेज काढत आहे ना त्याला आणि बोर्ड आणि कुठे आता बघितलं तर आमच्या संस्थेचं खगडकर शिक्षण संकुलन हे नाव दिसत नाही कुठं. वाईट आपण ह्या प्रगत जगात प्रगत समाजात राहून सुद्धा आम्ही थोडसे पिछाड्यासारखं केल्याने पसंत करतो. आता तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे तुमचा समोर तुम्हाला हे आवडलं मला काय की संघटना निर्माण व्हायला आमच्या काही ह्याच्यातले लोक विचारतात कुणबी केली बंधारी समाजाचं तिथे हे देखील चालू होतो वधूवर म्हणतात. तर झाली तर तुमची संस्था त्या समाजाची चालू का असं डिझेल भोंगडं पडलंय सगळ्या लोक. त्याशिवाय त्यांनी मला उल्लेख केला आमच्या नाट्याला एक प्रकल्प होतो नाट्य प्रकल्प 18 वर्ष झाले साहेब. अध्यक्ष महाशय विषयाला थोडीशी मला मिळतो तुमच्या परमिशनने हा आजचा विषय नव्हे. आजच्या विषयात पुण्यतिथी पण 18 वर्ष एका मुसलमान ग्रस्ताने दिलेली जागा अशी खितपत पडली. मला हा आतृत्वात ह्याचे होते
की आपले एक समाजवादावर कैलासवासी रवींद्र गावकर या सद्ग्रस्ताने थोडासा नेट लावून तिथे एक वास्तू तरी बांधली. त्याच्यानंतर काय प्रयोग 18 वर्ष ते पूर्वी केली. लोक आम्हाला म्हणतात गावात, अरे इथे आमच्या समाजाचे एवढं प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले असते, इथे जे उपयोगी पडणार आहे काय झालं नसतं. आता जे लहान सहान किंवा सर्वसाधारण लोकांच्या गरजेसाठी जे उद्योगधंदे आहेत, तुम्ही मोठे ग्रॅज्युएट व्हा, अगदी पदवीधर व्हा आणि काय याची आवश्यकता नाही. तुम्ही प्लंबर होऊ शकता, सुतारकाम करता, इलेक्ट्रिशियन होता, टीव्ही फ्रीज या सगळ्याच्या घरोघरी कार्य आहेत, ते रिपेअरिंग करण्याचा कोर्स घेऊ शकता. कितीतरी तुमच्या समाजातले मुलं प्रशिक्षित होऊन उद्योगधंद्याला लागतील. आणि हे जर असल्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत तर पुढची येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. या सगळ्यांचं हे आहे ना, जे तुम्ही आम्ही वावरताना नुसती पदाची लेबल लावून मेहनत होत नाही, म्हणजे ते दगडाला शेंदूर घातल्यासारखं. आणि ते प्रकार कधी कधी आपल्या समाजात मला पाहायला, माझ्या सगळ्यात मला पण त्या चुकामुकामध्ये घेतलं होतं ते मी म्हटलं हा शेंदूर घातलेला आहे. तेवढं बघून काय सर ते काहीतरी घेतात. हे व्हायला हवं तर समाजाची प्रगती आणि तरच त्यावेळेस खऱ्या अर्थाने या महामानवांना आपण श्रद्धांजली वाहिली तर सार्थक. एवढं मी बोलतो. कदाचित जास्त बोलत असेल तर माफ करा. भावनेच्या योगात किंवा श्रद्धेच्या पोटी असं होतं ते मी बोलतो. धन्यवाद.